सोलापूर शहरातील जेल रोड, सदर बाजार आणि MIDC पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे। त्यामुळे आता त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे। दुसरीकडे विजापूर नाका व सलगर वस्ती पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ 3 महिन्यापूर्वी संपलाय। या 5 पोलीस ठाण्यांपैकी कुठेतरी आपल्याला प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत। सोलापूर शहरात 7 पोलीस ठाणे असून जोडबाई पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाण्यांच्या प्रभारींचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही। तरीही या ठिकाणी खांदे पालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान MIDCचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, जेल रोडचे शिवाजी राऊत आणि सदर बाजारचे नामदेव बंडगर यांची पदोन्नती झाली आहे। त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नवे प्रभारी कोण येणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। त्या संदर्भात पोलीस आयुक्त M राजकुमार हे अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेतील। तुर्तास एका महिला अधिकाऱ्याकडे कोणत्या तरी पोलीस ठाण्याचा पदभार सोपवला जाण्याची शक्यता आहे। मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अश्विनी भोसले यांना पहिल्यांदा तशी संधी दिली होती। त्यानंतर कोणत्याही महिला पोलीस अधिकाऱ्यास पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेली नाही। मानव संसाधन विभागाकडील उदयसिंह पाटील, MIDC पोलीस ठाण्यातील विजय खोमणे, नियंत्रण कक्षातील विकास देशमुख व सुहास चव्हाण तसेच जेल रोड पोलीस ठाण्यातील भाऊराव बिराजदार या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपैकी दोघे पोलीस ठाण्याचे प्रभारी होतील। दुसरीकडे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे दादासाहेब गायकवाड व सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे उमाकांत शिंदे यांच्याकडे पुन्हा दुसऱ्या पोलीस ठाण्याची जबाबदारी येऊ शकते असेही बोलले जात आहे। तर सुरक्षा शाखेकडील पोलीस निरीक्षक संगीता पाटील, विशेष शाखेकडील वैष्णवी पाटील, भरोसा सेलकडील स्नेहल मेहतर व नियंत्रण कक्षाकडील शबनम शेख यांच्यापैकी एकीस संधी मिळू शकते अशी चर्चा आहे।